Good morning, friends. Today we are going to learn our new poem. The name of this poem is You Start Dying Slowly. Means, what is the meaning of you start dying slowly? It does not mean that you are dying slowly. Really, you are dying slowly. It doesn't mean that. It means that losing hope of a happy future. म्हणजे आज याचा अर्थ काय होते की चांगल्या आनंदी जीवनाची जो आशा आहे ते आपण कुठेतरी काय करता लूज़ करता कुठेतरी वो जो आशा है हमारी मतलब अच्छे आने वाले जीवन की वो हम कहीं तभी क्या हो रहे हैं धीरे धीरे खो रहे हैं। मतलब जैसे हमारे अंदर का जो कॉन्फिडेंस होता है वो कैसे हम धीरे धीरे उसको लूज़ करते हैं, उसी को कहते हैं डाइंग स्लोली। मतलब धीरे धीरे हम मर रहे हैं। अगर हमारे में कॉन्फिडेंस नहीं है, हमारे में अगर पॉजिटिव एटीट्यूड नहीं है तो क्या होगा, हम धीरे धीरे क्या होते जाएंगे, हम धीरे धीरे मरते जाएंगे इन द सेंस क्या होता है कि हम धीरे धीरे हमारी आशाओं को निराशाओं में बदलते जाएंगे। तो इस कविता में हमें ये बताया गया है कि किस तरह से हमें हमारी जो आशा है उसे कायम रखना है, हमेशा पॉजिटिव एटीट्यूड रखना है और जो देखने का नज़रिया है बातों की तरफ, अलग अलग चीज़ों की तरफ, उसको बदलना है। सो let's start and we will going to learn the new poem now. Okay, we will going to learn so let's start our new poem. The name of this poem so we will going to start the poem. The name of the poem is You Start Dying Slowly. जसे आता मी तुम्हाला सांगितलं आहे की चांगल्या आनंदी जीवनाची आशा सोडणे, म्हणजे हळूहळू जर आपण आनंदी जीवनाची आशा सोडली तर कुठेतरी आपण आपलं जो जीवन जगत आहोत त्याच्यापासून आपल्याला समाधान मिळणार नाही व आपण हळूहळू मरत जाऊ। तर ह्या कवितेमध्ये तेच त्यांनी सांगितलेलं आहे। कवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे। कविचं नाव आहे पॅब्लो नेरुडा आणि हे एक चिलियन पोएट आहे। खूपच हुशार कविता त्यांनी म्हणजे काव्य रचना त्यांनी केलेली आहे। इफ यू डोंट ट्रॅव्हल, इफ यू don't read, if you do not listen to the sounds of life, if you don't appreciate yourself, you start dying slowly. Means in life if you don't ट्रॅव्हल म्हणजे हे जीवन जो आहे त्याला आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे। एक्सप्लोअर करणे म्हणजे फिरलं पाहिजे, नवीन नवीन लोकांना भेटलं पाहिजे, नवीन नवीन ठिकाणाला भेट दिली पाहिजे। तेव्हाच काय होईल, आपल्यामध्ये जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि आपल्याला उत्साह वाढेल आणि आपल्याला नवीन गोष्टीबद्दल माहिती मिळेल। जर आपण पुस्तकं वाचली नाही, इफ यू डोंट रीड हाऊ कॅन वी गेट नॉलेज, जर आपल्याला नॉलेज कसं मिळेल। जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी म्हटलेलं आहे, जर तुमच्याकडे 2 रुपये असेल तर तुम्ही काय करा, तुम्ही 1 रुपयाचं काय घ्या, पुस्तक घ्या व 1 रुपयाचं तुम्ही काय घ्या, भाकर घ्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे त्यांनी एक संदेश दिला आहे की बा कशा पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे, जीवन जगण्याचा कोणता एक हे असला पाहिजे ते आपल्याला इथं सांगितलं गेलेलं आहे। तर ठीक आहे, तर हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण जीवन जगलं पाहिजे। नंतर इफ यू डोंट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, म्हणजे जीवनामध्ये अलग अलग रंग असते, अलग अलग म्हणजे मित्र आपल्याला भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे साधन आपण बघतो। जर ते आपण बघितलं नाही तर आपण जीवन कसं जगणार आहोत ते याच्यामध्ये। नंतर आहे इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअरसेल्फ, अप्रिशिएट करणे म्हणजे स्वतःचीच काय करणे, तारीफ करणे। आपण स्वतःलाच अप्रिशिएट केलं पाहिजे। आपण दुसऱ्यांना अप्रिशिएट करतो, अप्रिशिएट करणे म्हणजे काय होते, दुसऱ्यांची तारीफ करणे, दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलले। तर वी शुड नॉट ऑलवेज अप्रिशिएट अदर्स, वी शुड ऑलवेज अप्रिशिएट आवर सेल्फ ऑल्सो दॅट वी आर डुईंग गुड वर्क। आपण चांगलं काम करता, आपण आता चांगली सुधारणा करता, अभ्यासामध्ये आपण आता चांगली प्रगती करता। तर आपण स्वतःला जर कॉन्फिडन्स दिला नाही, जर आपण स्वतःची तारीफ करत गेलो तर काय होते, हळूहळू आपला कॉन्फिडन्स काय होते, वाढत जाते आणि आपला जर कॉन्फिडन्स वाढत गेला तर वी डू नॉट स्टार्ट डाईंग स्लोली। आणि जर आपण असं केलं नाही तर काय होईल, वी स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे हळूहळू आपण चांगल्या जीवनाची जो आशा आहे ते काय करू, गमावू। तर ते पोएट हे सांगत आहे की आपल्याला चांगल्या जीवनाची आशा इथं गमवायची नाही आहे, तर चांगल्या जीवनाची आशा हे काय ठेवायची आहे, कायम ठेवायची आहे। अँड फॉर दॅट व्हॉट यू शुड डू, यू शुड ट्रॅव्हल, यू शुड रीड न्यू बुक्स, न्यू मॅगझीन, यू शुड लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ। जीवनाचे जे संगीत आहे त्याला आपण ऐकलं पाहिजे आणि स्वतःची आपण कदर केली पाहिजे, स्वतःला नेहमी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे। पुढे बघूया।
पुढे सांगितलं आहे when you kill your self esteem म्हणजे काय ते आत्मसन्मान. when you do not let others help you, you start dying slowly. म्हणजे जर आपण आपल्या आत्मसन्मानाचीच जर हत्या केली, जर आपण आपल्याला स्वतःचाच जर आत्मसन्मान नसेल तर आपण जीवनामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. when you do not let others help, आपण जर दुसऱ्याला स्वतःची मदत करू दिली नाही, कारण की मदत मागायला सुद्धा हिंमत लागते, मदत मागायला सुद्धा काय लागते, हिंमत लागते. आणि मदत मागणे हे एक जर आपल्याला कुठली गोष्ट नाही आहे तर त्याची मदत मागणे हे काही कमीपणा नाही आहे. दुसऱ्यांची आपण मदत जरूर घेतली पाहिजे तर एखादी गोष्ट आली नाही, नाहीतर आपण त्या गोष्ट कधीच शिकू शकणार नाही आणि हळूहळू आपण काय हो, आपण हळूहळू मरत जाऊ. तसेच कवीनं सांगितलेलं आहे की मदत मागायला बिलकुल आपण शरमायचं नाही, आपल्या आत्मसन्मानाला आपण जपलं पाहिजे आणि हळूहळू आपण काय केली पाहिजे, प्रगती केली पाहिजे. पुढे बघूया. इफ यू बिकेम स्लेव ऑफ बॅड हॅबिट्स. स्लेव म्हणजे गुलाम, गुलाम म्हणजे तुम्हाला माहीत आहे ना, गुलाम. इफ यू स्लेव ऑफ बॅड हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those who don't know, you start dying slowly. मीन्स इथे कवी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की इफ यू बिकम अ स्लेव ऑफ बॅड हॅबिट्स, मीन्स एव्हरीबडी हॅव सम बॅड हॅबिट्स. लाईक व्हॉट आर द बॅड हॅबिट्स, लाईक वेकिंग लेट इन द मॉर्निंग, आहे की नाही, वॉचिंग so too much TV serials, watching too much, playing too much games on the mobile phones, eating tobacco or gutka. This type of bad habits everyone have. म्हणजे जर आपण अशा गलत सवयीचे जर आपण गुलाम बनलो, जसं तंबाखू खाणं, सिगरेट पिणं, उशिरा उठणं, मोबाईलवर गेम खेळणं, तर काय होईल, हळूहळू आपण काय होत जाऊ, निराशाच्या अंधकारमध्ये कुठेतरी जात. तर आपण अशा चुकीच्या सवयीचे कधीच आपण बळी नाही पडलं पाहिजे, त्याचे गुलाम नाही बनलं पाहिजे. आणि रोजच जर आपण एकाच मार्गावर चालत आहो, चुकीच्या मार्गावर चालत आहो, तर कुठेतरी आपण हळूहळू काय होता, डाईंग स्लोली, म्हणजे हळूहळू आपण मरत आहोत. तर आपण रोज काही ना काही आपले मार्ग बदलले पाहिजे, काही ना काही नवीन गुण आपण जीवनातून, चांगले गुण आपण घेतले पाहिजे. आणि जर आपण आपलं डेली रुटीन चेंज नाही केलं, आपण आपलं रुटीन चेंज केलं पाहिजे. रोज आपण तसंच जगत आलो तर काही अर्थ नाही. आपण जगायला जीवनात आलो तर रोज काही ना काही नवीन आपण शिकलो पाहिजे, हे आशा आपण ठेवली पाहिजे. कारण की आपण जीवनात आलो आणि जर आपण शिकलो नाही रोज काही नवीन, तर आपल्या जीवनात येण्याचा काहीच अर्थ राहणार नाही. आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे, ठीक आहे. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर, वेअर म्हणजे इथं कपडे घालणे नाही, नवीन कपडे घालणे नाही, तर इथं याचा अर्थ होतो आहे की डिफरंट कलर्स, म्हणजे आपण नवीन जे नैसर्गिकरित्या आपल्याला दिसणारे जे रंग आहे निसर्गाचे, पाखरांचे, फुलांचे, ते जर आपण बघितले नाही, किंवा आपण नवीन लोकांशी, इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, जर आपण ज्यांना ओळखत नाही अशा लोकांशी आपण बोललं नाही, तर आपण हळूहळू काय होऊ, मरू. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, अपरिचित, म्हणजे मित्रांशी तर आपण बोलतोच, परिवाराशी तर आपण बोलतोच, पण आपण अशाही व्यक्तींशी बोललं पाहिजे जे अपरिचित आहे आपल्याला. जसं आपण एखादा प्रवास करता, आपल्या बाजूला बसणारा व्यक्ती आपला मित्र नाही आहे, आपण त्यांना ओळखत नाही, पण तरी आपण त्यांच्याशी बोललं तर आपण जीवनामध्ये काही ना काही शिकत जातो. आणि आपल्या मनातील जे उदासी आहे, दुःख आहे, ते कुठेतरी काय होतं, कमी होतं आणि आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. आपण डिप्रेशनमध्ये जात नाही मित्रांनो. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की या सगळ्या नवीन गोष्टी तुम्ही करा, जीवनामध्ये रोज काही नवीन रंग भरा, ज्याच्यामुळे काय होईल की तुमचं जो जीवन आहे ते आनंदी होईल, ठीक आहे. पुढे बघूया. इफ यू अवॉइड, आणि याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे एक शायरी, मी इथं म्हणतो म्हणजे आपण हे जीवनाचे रंग नाही ऐकले तर काय होईल की जसे एक शायरी सांगतो तुम्हाला, रिश्ते खून के नहीं होते, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण नेहमी नात्यात म्हणतो, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की रिश्ते खून के नहीं होते, रिश्ते एहसास के होते. समजले, रिश्ते खून के नहीं होते, रिश्ते एहसास के होते, अगर एहसास हो तो अजनबी भी अपने होते. म्हणजे अजनबी लोक, म्हणजे जो परिचित लोक आहेत हे पण आपले होते, जर आपल्यामध्ये एहसास जर चांगले असेल, आपले जर मन चांगलं असेल, तर ते लोकसुद्धा आपले होते.
if you avoid to feel passion and their turbulent emotion, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. Means if you avoid, म्हणजे turbulent म्हणजे unsteady म्हणजे अस्थिर, ग्लिसन म्हणजे शाईन चमक. जर तुम्ही तुमच्या मनामधील असलेल्या भावना त्याला टाळत असाल, त्याला बाहेर निघू देत नसाल, तुमचं जो पॅशन आहे किंवा नाही मला हेच करायचं आहे, मला जीवनामध्ये याला हे माझं ध्येय आहे, मला म्हणजे निश्चित करायचं आहे, याला ध्येय गाठायचं आहे, आणि जर त्याला तुम्ही टाळत असाल की कुठल्या ना कुठल्या कारणावर, तर कुठेतरी काय होतं आहे, तुमच्या मनातील जो भावना आहे ते तुम्ही कुठेतरी त्याला उजाळा देत नाही आहे. आपल्या मनामधील जो इमोशन्स आहे, भावना आहे, त्याला कुठेतरी आपण जागृत केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक दिसून येईल आणि तुमचं हृदय त्याच्यामुळे काय होईल, चांगल्या पद्धतीने काम करणार. तुम्हाला हृदय तुम्हाला एक आनंद मिळेल आणि तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार नाही, दुःखामध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचे जो पण पॅशन आहे, तुमचे जो पण इच्छा आहे, त्यांना कधीच तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करू नका. तर त्याला बाहेर काढा आणि त्याच्यानुसार आपलं इमोशन पूर्ण, आपले जे पॅशन्स आहे ते पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत चला. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, म्हणजे तुम्ही तुमचं जीवनच बदललं नाही. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड युअर जॉब ऑर विथ युअर लव, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ अँड अनसर्टन, म्हणजे इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, आपल्याला आपलं जीवन बदलायचं आहे. आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्याला दूर सारून द्यायच्या आहे. जसं एखादा तुम्ही जॉब करताय आणि तुम्हाला त्या जॉबमध्ये तुम्ही फक्त काम करताय, कशासाठी, पगारासाठी, पण तुम्हाला त्या जॉबमधून, त्या कामामधून समाधान मिळत नसेल, आनंद मिळत नसेल, तर ते जॉब करण्यात तुम्हाला कुठलाच अर्थ नाही आहे. ती जॉब सोडून दिलेला बरं आहे. ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो त्या काम आपण केलं पाहिजे. ज्या प्रेमात आपण अडकून आहो तर ते प्रेम जर आपल्याला आनंद देत नसेल तर त्या प्रेमामध्ये अडकून राहण्यात काही अर्थ नाही आहे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर अनसर्टन, म्हणजे आपण जर आपल्या जीवनामध्ये रिस्क घेतलं नाही, म्हणजे कुठल्या पण प्रकारचं म्हणजे धोका पत्करला नाही, तर आपण जीवनामध्ये कधीच पुढे जाऊ शकत नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ॲट लीस्ट वन इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, म्हणजे इफ यू डू नॉट गो आफ्टर युअर ड्रीम, म्हणजे आपण आपल्या स्वप्नाला म्हणजे स्वप्न गाठण्यासाठी जर त्याच्या मागं पडलो नाही, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलीस्ट वन, म्हणजे जीवनात एकदा तरी आपल्याला जे गोष्टी आवडतात, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, त्याच्या मागं जर आपण गेलो नाही आणि नेहमी आपण लोकांच्या सेन्सिबल म्हणजे समजदारपणाच्या ॲडवाईस, सल्ले आपण ऐकतो, तर त्याच्यापासून कधीतरी आपण दूर गेलं पाहिजे आणि आपल्या मनाला जो आवडते ते आपण केलं पाहिजे. कारण की कधी काय होते की जीवनामध्ये जो आपल्याला आवडते ते होऊ शकते दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर नसेल, पण ते आपल्याला बरोबर वाटते, त्याच्यामुळे ते आपण केलं पाहिजे. आणि कुठेतरी आपण आपलं जीवन हे आनंदी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या सर्व लोकांशी आपण चांगलं मिळून राहिलं पाहिजे, म्हणजे आपण प्रवास केला पाहिजे, आपण पुस्तकं वाचलं पाहिजे, आपण दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, आपण कधी पण चुकीच्या सवयीचा बळी नाही पडलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. तेव्हाच जाऊन कुठेतरी वी डू नॉट स्टार्ट डाईंग स्लोली, तेव्हा आपण हळूहळू मरणार नाही, तर आपण हळूहळू चांगल्या पद्धतीनं जगायला सुरुवात करणार आहोत.